झी मराठी, चर्चाही होणारच। शिरदवाड इथं शेतकरी मेळाव्याचं आयोजन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं शिरदवाड इथं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दत्त साखर कारखान्याचे संचालक रणजितदादा कदम होते। मेळाव्याची सुरुवात कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार कैलासवासी दत्ताजीराव कदम अण्णा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी बोलताना दत्त साखर कारखान्याचे गणपतराव पाटील म्हणाले की शेतीत यश मिळवायचं असेल तर पारंपरिक अनुभवासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणं काळाची गरज आहे। ती गरज ओळखून शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय करावा असं सांगितलं। तसेच शेतकरी सक्षम झाला तर गाव सक्षम होईल आणि गाव सक्षम झालं तर देशाची प्रगती अधिक वेगानं होईल असंही गणपतराव पाटील यांनी सांगितलं। यावेळी शेती तज्ज्ञ शांतिकुमार पाटील यांनी लागवडीपासून ऊस तोडणीपर्यंतचं संपूर्ण ऊस व्यवस्थापन, पाणी नियोजन, खत व औषधांचा योग्य वापर, सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे उपाय आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्त्वाच्या बाबी अतिशय सोप्या शेतकरी भाषेत समजावून सांगितल्या। शेती टिकवायची असेल तर विज्ञानाची साथ घ्या आणि तरुणांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे असं सांगितलं। माती, पाणी आणि पाण्याची तपासणी करूनच योग्य नियोजन केल्यास उत्पादन खर्च कमी होतो, उत्पादन वाढतं आणि शेती अधिक फायदेशीर बनते। यावेळी अब्दुल्लाट गावचे कॉम्रेड आप्पा पाटील यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला। श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सभासदांसाठी माती, पाणी व पाण्याची तपासणी मोफत उपलब्ध करून देण्यात आली। सर्व सभासदांनी व सुविधेचा लाभ घेऊन उत्पादन वाढीसाठी नियोजनबद्ध शेती करावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं। मेळाव्याचं अध्यक्षस्थान कारखान्याचे संचालक रणजित कदम होते। यावेळी बाबासो पाटील, संचालक दत्त मलकारी तेरदाळे, संचालक दत्त साखर कारखाना, अभिजित महादेव पाटील, चेअरमन दत्ताजीराव कदम सोसायटी, श्रीशैल हेंगाणा, मुख्य शेती अधिकारी एस पाटील, ऊस विकास अधिकारी पीएस देसाई, ऊस पुरवठा अधिकारी, तसेच शिरदवाड, शिवनाकवाडी, अब्दुल्लाट, मानकापूर, खेरवाड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी प्रवीण घुनके यांनी आभार मानले। सी मराठीसाठी शिरदवाडहून बाळासाहेब पगडे।